शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जात त्यांचा सत्कार केल्याने उभाटा पक्षाचा जळफळाट झाला। शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं। आम्हाला पण राजकारण कळतं, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी पवारांना सुनावले। शिवसेना तोडणाऱ्यांना तुम्ही सन्मानित करता, त्यामुळे त्रास झाला। महाराष्ट्राच्या शत्रूंना असे पुरस्कार देणं रुचलं नाही, गद्दारांना असे सन्मान देणं आम्ही राज्याच्या अस्मितेला धक्का देणार आहे, अशी घणाघाती टीका जी आहे ती संजय राऊतांनी केली। एकनाथ शिंदेने शिवसेनेशी गद्दारी केली। शरद पवारांनी शिंदेंचा नाही, महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। ठाणेबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, पवारांकडे माहिती नसेल तर राजन विचारे माहिती देतील, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। ठाण्याचा विकास शिवसेनेने केला, असंही राऊतांनी ठणकावलं। पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानं शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सत्कार सोहळ्याला शरद पवारांनी जाणं टाळलं पाहिजे होतं, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांडलं। दिल्लीमध्ये सुरू असलेलं साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे। साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कुणाचाही सन्मान केला जातोय, अशी टीका संजय राऊतांनी केली। मला साहित्य संमेलनाचं निमंत्रण आहे, पण मी जाणार नाही, असं राऊत म्हणाले। शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल राऊतांनी असं बोलणं योग्य नाही। संजय राऊतांना कधीच कुणी पुरस्कार दिला नसेल, त्यामुळे ते असं बोलत असतील, अशी टीका अमोल मिटकरींनी केली। शरद पवारांवर टीका करण्या एवढे राऊत मोठे आहेत का, असा सवाल शंभूराज देसाईंनी विचारला। राऊत वैफल्यग्रस्त झालेत, याच मानसिकतेतून राऊतांनी पवारांवर टीका केली, असं देसाईंनी म्हटलं। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत। मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल शिवसेना नेत्यांनी विचारला। आता दिल्लीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिले। गेल्या आठवड्यात शिंदेने दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र शिंदेंच्या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून जयंत पाटलांनी महायुती सरकारला टोला लगावला। आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, पैसे बंद होणार नाहीत, यासाठी लढा उभारणार, असं जयंत पाटील म्हणाले। उमेश पाटलांच्या प्रवेशावरून राष्ट्रवादीतच धुसफूस सुरू आहे। यावरूनच आता राजन पाटलांचे पुत्र अजिंक्य राणा पाटलांनी उमेश पाटलांवर टीकास्त्र सोडले। पुत्र परत येतंय म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडीखाली घेतलं, अशी टीका त्यांनी केली। अब्दुल सत्तारांना आणखी एक धक्का बसलाय। सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली। पुतळे उभारणीची जागा वादात असून सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई करण्यात आली आहे। शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माजी आमदार वैभव नाईकांना फोन करत विचारपूस केली। वैभव नाईकांच्या पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती आणि या चौकशी संदर्भात जाणून घेण्यासाठी ठाकरेंनी वैभव नाईकांना फोन केल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदाबाबत राहुल गांधींशी बोलणं झालं असून लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली। रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश बालदी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा करत त्यांच्या या निवडीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महेश बालदी यांच्यासह निवडणूक आयोगाला समज बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेत अजित पवारांना संधी देताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं, याबद्दल टीका सुरू झाल्यानं अखेर शिंदे यांची प्राधिकरणात त्यांचा समावेश करण्यात आला। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते।
बदलापुरात मनसेनं बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम सुरू केली। शहरात राहणाऱ्या बांगलादेशींची माहिती द्या आणि 1000 रुपये रोख मिळवा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं। पुण्यात मेट्रोकडून ई बाईकची सेवा सुरू करण्यात आली आहे। मेट्रोत प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं ही पूरक सेवा सुरू करण्यात आली आहे। 50 ई बाईक मार्फत ही सेवा दिली जाणार असून प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ होणार आहे। शिरूर तालुक्यातील पाबळ गावात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांच्या माघी यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। शेकडो भाविकांनी शर्यत पाहण्यासाठी गर्दी केली होती। सांगली शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि काही पालकांनी चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणला। वाशिम जिल्ह्यातील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्यानं दर निम्म्यावरती आलेले किरकोळ बाजारात लसूण 200 रुपये प्रति किलो दराने मिळत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला। शहापूरच्या शेलवली गावात खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर हजारो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली। आंबेगावच्या घोडेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातृपितृ पूजन उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या चरणांवर जलाभिषेक करत आई वडिलांबद्दल प्रेम व्यक्त केलं। सोलापुरात गारमेंट पार्क स्थापन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांची भेट घेऊन पाठपुरावा केला। दरम्यान बनावटी सोलापूर चादरीच्या उत्पादनावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली। अलिबागच्या कोळीवाड्यात खंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला। भंडारा आणि खोबऱ्याचे उधळण करत पालखी मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक बँडच्या तालावर भाविकांनी ठेका धरला। साताऱ्यातील तडवळेतील खंडोबा मंदिरात कलशारोहण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीने वाढलेत। पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्यानं थेट दरावर परिणाम झाला। चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणात उपविभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। अभियानाची योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणासाठी पुणे सोलापूर जिल्ह्यात ही समिती असेल। अर्धवर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। नुकसानीतून सावरण्याकरता विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। शिर्डीतील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम सुरू आहे। हैदराबाद इथले साई भक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केलं जाते। यापूर्वी जुलै 2007 मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता। वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटाप्रमाणेच सर्वच जंगलात विशेष दक्षता पथक नेमण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेत। वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। हिंगोलीच्या वसमतमधील गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर नामांकनास पात्र ठरले। छत्रपती संभाजीनगर मंडळातून नामांकनास पात्र ठरणारं हे एकमेव आरोग्य केंद्र आहे। भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनंतर अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांचं निलंबन करण्यात आलं। महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। शासकीय हमीभावाने तूर खरेदी व्हावी अशी मागणी महिनाभरापासून होत होती आणि त्यानुसार राज्य सहकारी पणन महासंघाने जळगाव जिल्ह्यात 16 केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या। 7,550 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने तूर खरेदी केली जाणार आहे। एक महत्त्वाची बातमी हाती येते ती अशी की जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत तक्रार का केली म्हणून काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षासह दोघांना मारहाण करण्यात आली। जालन्यातील देळेगव्हाण गावात ही घटना घडली। काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अजय बनकर यांनी देळेगव्हाण गावातील अपूर्ण असलेल्या जलजीवन मिशन योजनेबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती। ही तक्रार का केली म्हणून शुभम पंडित, अनिल पंडित आणि भास्कर पंडित या 4 जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचं कळतं आणि या मारहाण प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। आणि आता आपण पुन्हा एकदा बघणार आहोत दुपारच्या 100 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात।
उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीच्या बाजूतून बापाने मुलावर हल्ला केला. घर विकून मला माझा हिस्सा द्या अशी मागणी करणाऱ्या मुलाचा वडिलांनी गळा चिरलाय. पोलिसांकडून वडिलांना अटक करण्यात आली आहे. जळगावात पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. इंटरनेटवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पैसेही उकळले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत तालुक्यातील नेरळच्या महसूल मंडळ अधिकाऱ्याला 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कर्जत तालुक्यात एका महिन्यात दुसरा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला. पुण्याच्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा 5 डुकरांचा मृत्यू झाला. सातत्याने या परिसरात मृत डुकरं सापडत असल्यानं याचं नेमकं कारण काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो. अहिल्यानगरच्या कोपरगावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. लोणावळ्याच्या भाजी मंडईतील एका दुकानाला अचानक आग लागली आणि दरम्यान अग्निशमन दलाने वेळीच दखल घेत आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टळलाय. शिर्डीमध्ये क्षुल्लक वादातून एका भाजी विक्रेत्यावर चाकू हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आला. प्रतापगडावर गडकोट मोहिमेसाठी निघालेल्या तरुणांच्या वाहनाला अपघात झाल्यानं 7 तरुण गंभीर जखमी झालेले आहेत. या तरुणांची आमदार विश्वजित कदमांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. भुसावळ नगरपालिकेत ठेकेदाराने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. अद्यापही मारहाण करणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आली नाही आणि त्यामुळे नगरपालिकेच्या वर्कर्स युनियनने संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा नगरपालिका वर्कर्स युनियनने दिला. सांगलीच्या बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या पर्सची चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. स्टँडअप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटंटमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. अलाहाबादियाच्या एका विधानामुळे 40 जण अडचणीत आलेले तर 6 एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांचा अहवाल समोर आला. पोलिसांच्या अहवालात बस ड्रायव्हर अनफिट असल्याचं नमूद करण्यात आलं. बस चालकाला ब्लड प्रेशर आणि डोळ्यांनी नीट दिसत नसल्याचा उल्लेख करण्यात आला. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेक गुंतवणूकदारांचा कल वाढल्यानं सध्या सोन्याला तेजी आली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 89,500 रुपयांवरती गेला आणि मंगळवारी सोन्याचे दर तब्बल 1,400 रुपयांनी वाढले. तर लवकरच सोनं 1 लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26 आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांकरता निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. एकीकडे खर्च आणि उत्पन्नाचं गणित जमवण्याची मुंबई महापालिका प्रशासनाची कसरत सुरू असताना दुसरीकडे नवीन प्रकल्पांची कामं हाती घेणं मात्र काही थांबलेलं नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 14 नवी कामं हाती घेण्यात आली असून त्यासाठी 33,000 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो अपेक्षित आहे. डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेने आतापर्यंत 15,84,00,000 प्रवाशांचा टप्पा पार केला. सध्या 2,69,602 प्रवासी मेट्रो 1 कार्डद्वारे तिकीट खरेदी करत असल्याची माहिती महामुंबई मेट्रोने दिली आहे. मार्च महिना संपण्यापूर्वी 18 कोटींवरील थकीत पाणी बिल वसुली करता पनवेल महापालिकेने 3,000 मालमत्ता धारकांना नोटीस बजावलेल्या आहे. पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नळ जोडणी खंडित करण्याचा इशारा पालिकेने दिला. अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार आहे आणि यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवल्यास कारवाई केली जाणार आहे. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपास ते रांजणोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. यामुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले. जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने आतापर्यंत शहरातील 24 अनधिकृत खासगी आरटीओ प्लॉट्सवर कारवाई केली आहे तर 27 वॉटर एटीएमवर देखील कारवाई करून ते बंद करण्यात आलेले अशी माहिती आयुक्त शेखर सिंग यांनी दिली. लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या स्वतंत्र वाहतुकीसाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 5वा-6वा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र यापैकी 6व्या रेल्वे मार्गाचं काम कांदिवली बोरिवली दरम्यान भूसंपादन प्रश्न निर्माण झाल्यानं रखडलंय. यामुळे हा मार्ग प्रवासी सेवेत येण्याकरता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार.
विक्रीअभावी घरं धूळ खात पडू नये यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरं बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळात अंबरनाथमध्ये 2531 घरांचा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी म्हाडा सर्वेक्षण करून लोकांच्या मागणीचा अंदाज घेणार आहे। मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येतं आणि एकदा काँक्रिटीकरणाची कामं झाली की कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिले। मुंबईत विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। सुमारे 1333 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, तर उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला। पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार करण्यात आला। यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या 10 स्थानकांवर ई-बाईक फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे। गर्दीच्या वेळी दहिसर टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता सकाळी 7:45 पासून ते 11:15 या कालावधीत वसई आणि ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मीरा भाईंदर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली। वाहतूक विभागाने तशी अधिसूचना जाहीर केली। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फुगत असला तरी उत्पन्न वाढीचा वेग मात्र कमी असल्याचं 5 वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। 2025-26च्या अर्थसंकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून 20 फेब्रुवारीपर्यंत तो आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे। वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे शहराची वाढती गरज लक्षात घेता ठाणे पालिकेनं सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला होता आणि या आराखड्यावर 500हून अधिक हरकती ठाणेकरांनी नोंदवल्या। या संदर्भातली सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती। दरम्यान आता गुरुवारपासून पुन्हा या संदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे। राज्यात कैद्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांची गर्दी होते आणि त्यामुळे कारागृह प्रशासनाने ई प्रिझन संगणकीय प्रणालीचा वापर करून ई मुलाखत सुविधा सुरू केली। विविध कारागृहात 3,16,747 कैद्यांनी आणि कुटुंबियांनी ई मुलाखत सुविधेचा लाभ घेतला। ईव्हीएम मधील मेमरी आणि सिम्बॉल लोडिंग युनिटची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर निवडणूक आयोगानं 15 दिवसात उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिले। या पडताळणी दरम्यान डेटा नष्ट करणं किंवा पुन्हा लोड करणं टाळावं असे आदेश सरन्यायाधीश संदीप खन्ना, न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने आयोगाला दिले। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे तातडीने पुन्हा ठोठवण्याचा निर्णय घेण्यात आला। मागी गणेश उत्सवातील सार्वजनिक मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यास पालिकेने नकार दिला, त्यामुळे विसर्जन कुठे करायचं असा प्रश्न मंडळांपुढे निर्माण झाला। अशातच आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणेश उत्सवादरम्यान कोणत्याही पीओपी मूर्तींना परवानगी नसणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं। मागी गणेश उत्सव 2025 अंतर्गत स्थापन श्री गणेश मूर्तीचं विसर्जन सुरळीत होण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्यात। श्री गणेश मूर्तीचं योग्यरित्या विसर्जन व्हावं यासाठी आवश्यक इथे कृत्रिम तलावांचं खोलीकरण करण्यात आलं। राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 3 दिवसात थंडी वाढण्याची शक्यता। या आठवड्यात किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। 11 ते 13 फेब्रुवारी आणि 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पारा घसरण्याची शक्यता आहे। मुंबईच्या तापमानात घट होणार असून पुढील काही दिवस मुंबई ठाण्यात थंड कूल वातावरण पाहायला मिळणार आहे। तसंच मुंबईतील हवेचा दर्जाही आता सुधारला। पुण्यात सध्या सकाळी रात्री थंडी तर दुपारी उकाडा जाणवतोय। पुढील काही दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार असल्यामुळे थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। सीईटी सेलने एमसीए, एमबीए आणि बी डिझाईन या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली। आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल, तर बीबीए, बीसीए, बीएमएम, बीबीएम आणि एमबीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत पालिकेच्या मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांचा टप्पा घसरला। हिंदी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या सर्वाधिक असून 3ऱ्या क्रमांकावर इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या आहे। मराठी शाळांची पटसंख्या 4थ्या क्रमांकावर असल्यानं माध्यमांच्या आकडेवारीवरून दिसतंय। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सामूहिक कॉपीच्या घटना आढळल्यास अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, तसंच
कॉपी करायला मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 12वीच्या पहिल्याच पेपरला राज्यभरात 42 केंद्रांवर गैरप्रकार समोर आला आणि या तर मराठवाड्यात सर्वाधिक कॉपीची नोंद झाली आहे. मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभाग करत आहे. महाविद्यालयातील वर्गाकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. हे टाळण्याकरता बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीची पद्धत अवलंबण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी जानेवारीत पहिल्या सत्रात झालेली JEE मेन ही परीक्षा दिली आणि या परीक्षेत तब्बल 14 विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये 100 NTA स्कोअर मिळवण्यात यश आले. यात महाराष्ट्रातील विशाद जैन या विद्यार्थ्याला 100 NTA स्कोअर मिळाला. तांत्रिक अडचणीमुळे संपूर्ण देशभरातील CCIची कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. CCIचे उपमहाप्रबंधक नीरज कुमार यांनी खरेदी तात्पुरती थांबवण्याचे आदेश काढले. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात 4 ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. हे 4ही हब समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत आहेत आणि त्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी 100 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. राज्यातील बाजार समितींमध्ये कांद्याची 1,65,400 क्विंटलची आवक झाली. यात लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात 65,000 क्विंटल, सोलापूर जिल्ह्यामध्ये 21,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 2,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील बाजार समितींमध्ये सोयाबीनची 39,924 क्विंटल आवक झालेली आहे. सोयाबीनला 3,902 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकापाठोपाठ कांदा आणि फळबाग पिकं संकटात सापडलेली आहेत आणि या वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेल्या पिकाचा मोहर गळून पडलाय. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी EKYC केल्यानंतर रक्कम खात्यात जमा करण्यात येते. उर्वरित शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं.